नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 9चा प्रॅक्टिस सेट 1.3. याचं फर्स्ट एक्झाम्पल आहे इफ ए सेट ऑफ ए बी सी डी अँड बी सेट ऑफ सी डी ई एफ, सी सेट ऑफ बी अँड डी, डी सेट ऑफ ए अँड ई, देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू अँड विच आर फॉल्स. आता खाली काही स्टेटमेंट्स दिलेले आहेत आपल्याला. या सेटवर आधारित ते ट्रू आहेत की फॉल्स आहेत आपल्याला सांगायचं आहे. बघा, फर्स्ट स्टेटमेंट आहे. आता हे जे स्टेटमेंट दिलेलं आहे सी सबसेट ऑफ बी, सी हा बीचा सबसेट आहे का, तर हे फॉल्स आहे. इथे येईल एलिमेंट ऑफ सेट, रिझन येईल त्याचं. सेट सी आर नॉट इन सेट बी. ओके. देन सेकंड आहे ए सबसेट ऑफ डी, हे पण फॉल्स आहे. इथे रिझन येईल एलिमेंट ऑफ सेट ए आर नॉट इन सेट डी. ओके. डी सबसेट ऑफ बी, हे पण फॉल्स आहे. याचं रिझन येईल एलिमेंट ऑफ सेट डी आर नॉट इन सेट बी. डी सबसेट ऑफ ए, हे ट्रू आहे. ठीक आहे. इथे येईल एलिमेंट ऑफ सेट डी आर इन सेट ए. सेट डीचे जे एलिमेंट आहेत ते सेट ए मध्ये अवेलेबल आहेत. बघा, बी सबसेट ऑफ ए, हे फॉल्स येईल. याचं रिझन येतं एलिमेंट ऑफ सेट बी आर नॉट इन सेट ए. सी सबसेट ऑफ ए, हे ट्रू येईल. एलिमेंट ऑफ सेट सी आर इन सेट ए. ओके, समजलं सर्वांना. सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे टेक द सेट ऑफ नॅचरल नंबर फ्रॉम 1 to 20 as universal set and show set x and y using Venn diagram. बघा, आता इथे सेट ऑफ x such that element of n and 7 is less than x, x is less than 15. म्हणजे 15 पेक्षा लहान नंबर घ्यायचे आहेत आणि आपल्याला 7 पेक्षा मोठे नंबर घ्यायचे आहेत 15 पर्यंत. मग इथे येईल आपलं आन्सर. देअरफॉर x सेट ऑफ, तर 7च्या पुढचे नंबर 8, 9, 10, 11, 12, 13 and 14 एवढे नंबर येणार आहेत. ओके. नंतर y set of y such that element of n y is prime number from 1 to 20. ठीक आहे. तर इथे येईल देअरफॉर y is set of 2, 3, 5, 7, 11, 13, 17 and 19. ठीक आहे. हे आपण सर्व प्राईम नंबर्स घेतलेले आहे 20 पर्यंतचे. आणि दुसरा एक सेट बनवूया आपण. यूज सेट ऑफ, इथे आता आपण 1 to 20चे नंबर घेऊया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 and 20. ठीक आहे. म्हणजे युनिव्हर्सल सेट घेतला आहे आपण आणि त्याच्यातला आपण हा एक स्पेसिफिक नंबरचा हा सेट बनवून घेतला आहे. आता आपल्याला ते वेन डायग्राममध्ये शो करायचा आहे. फर्स्ट जो आहे तो एक्स चा सेट आहे, तर तो शो करूया आपण.
ही मी फर्स्ट याची वेन डायग्राम ड्रॉ केली आहे. हा आपला एक्सचा सेट घेऊया. आपल्याला 7पेक्षा मोठे आणि 15पेक्षा लहान नंबर इथे स्पेसिफिक आपल्याला इथे लिहून घ्यायचे आहेत. आता बघा 8, 9, 10, 11, 12, 13 आणि 14. आपण हे स्पेसिफिक जो घेतला होता सेट त्याचे नंबर्स लिहून घेतले. जे उरले आहेत म्हणजे युनिव्हर्सलमध्ये येतात ते बाकीचे नंबर घेऊया आपण आता. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. ठीक आहे. 7 आणि 20पर्यंतचे बाकीचे नंबर घेऊया. 14च्या पुढचे 15, 16, 17, 18, 19 आणि 20. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण हा वेन डायग्राम बनवला आहे. आता बघा सेकंड आहे वायची आपण बनवलेली आहे. आता वायमध्ये काय सांगितलं आहे, प्राईम नंबर 1 to 20 मधले आपण हा मधला जो आहे तो वायचा सेट बनवून घेऊया. आणि युनिव्हर्सलमध्ये 1 to 20. आता हा यू आहे ते पण यू दाखवूया. आता 1 to 20चे नंबर घेणार आहोत आपण. पण हे नंबर जे याच्यात आलेले नंबर्स आहेत ते नंबर फक्त इथून सोडून द्यायचे आहेत. आता 1 वायमध्ये नाही आहे, वाय सेटमध्ये तर 1 घेतला. 2 आहे, 3 आहे, 4 नाही आहे, 5 आहे, 6 नाही आहे, 7 आहे, 8 नाही आहे, 9 नाही आहे, 10, 11 आहे, 12 नाही आहे, 13 आहे, 14, 15 आणि 16, 17 आहे, 18 आणि 20. ओके. आणि जे आता आपले एलिमेंट आहेत आपले याचे वाय सेटचे ते आपण इथे लिहून घेणार आहोत. 2, 3, 5, 5 नंतर 7, 11, 13, 17 आणि 19. ओके. हे आपले वायचे एलिमेंट झाले आणि हे यूचे एलिमेंट झाले. ठीक आहे. समजलं सर्वांना. आता क्वेश्चन नंबर 3 आहे. यू सेट ऑफ इथे 1 to 12 नंबर्स घेतले आहे आणि पी सेट ऑफ 1 to 10 1, 3, 7, 10 नंबर घेतले आहे. देन फर्स्ट शो द सेट यू पी अँड पी कॉम्प्लिमेंट बाय वेन डायग्राम. फर्स्ट सेकंड आहे व्हेरीफाय पी डॅश पी कॉम्प्लिमेंट इक्वल्स टू पी. ठीक आहे. हे आपल्याला इथे दाखवायचं आहे. ठीक आहे. आता इथे मी ही वेन डायग्राम एक ड्रॉ करून ठेवली. आधी आपण सॉल्व करून घेऊया. फर्स्ट येईल यू इक्वल्स टू आपल्याला काय सेट 1, 2, 3, 7, 8, 9, 10 and 11, 12 एवढ्या नंबरचा आपला सेट आहे. पी काय आहे, पी सेट ऑफ 1, 3, 7 and 10. हे काय आहे गिवन. याला आपण फर्स्ट डिनोट करूया. ठीक आहे. पी कॉम्प्लिमेंटचा सेट तयार होतो. मग जे नंबर याच्यात आलेले ते पी कॉम्प्लिमेंटमध्ये येणार नाही. म्हणजे इथे काय येतो 2, 8, 9, 11 and 12. ओके. बघा आपण हा इथे युनिव्हर्सल सेट राईट करून घेतला आहे. इथे आपण पी सेट राईट करून घेतला आहे. हे आपल्याला एक्झाम्पलमध्ये गिवन आहे. ओके. आता पी कॉम्प्लिमेंटचा सेट आपण घेतलेला आहे. पी कॉम्प्लिमेंटचा सेट कसा झाला, जो पीच्या सेटमध्ये एलिमेंट्स आहेत तर जे एलिमेंट्स यूमधून इथे आलेले नाही आहेत त्याचा आपण हा पी कॉम्प्लिमेंटचा सेट बनवून घेतलेला आहे. त्यानंतर हा पी कॉम्प्लिमेंट प्लस त्याचं रिप्लेस इथे आपण कॉम्प्लिमेंट घेतलेला आहे. मग आता बघा पी कॉम्प्लिमेंटमध्ये जे एलिमेंट आलेले आहेत ते सोडून त्याच्या व्यतिरिक्त जे यूमध्ये एलिमेंट उरतात त्याचा आपण हा पी कॉम्प्लिमेंट अँड डबल कॉम्प्लिमेंटचा हा सेकंड सेट आपण बनवून घेतलेला आहे. बघा आता इथे पी कॉम्प्लिमेंट रिपीट कॉम्प्लिमेंट इक्वल्स टू पी. बघा आता पीचा पण हा सेट आला आहे आणि हा पी कॉम्प्लिमेंटचा आणि पी कॉम्प्लिमेंटचा पण हा सेट येतो. म्हणून हे दोघं काय आहेत, इक्वल आहेत फ्रॉम 1 and 2. ठीक आहे. समजलं सर्वांना. बघा क्वेश्चन नंबर 4 आहे. ए सेट ऑफ in bracket 1, 3, 2, 7 then write any 3 सबसेट ऑफ ए. आपल्याला 3 त्याचे सबसेट राईट करायचे. द सबसेट ऑफ ए आर ॲज फॉलोज. आता हा 1 झाला इन ब्रॅकेट, हा 2 झाला,
आणि हा ई. बघा 5th नंबरचा प्रश्न आहे. फर्स्ट आहे राईट द सबसेट रिलेशन बिटवीन द सेट. आता हे मी सर्व रीड करते. पी इज द सबसेट ऑफ ऑल रेसिडेंट इन पुणे. आय इज द सेट of all resident in Indore. H is the set of all resident in Maharashtra. M is the set of all resident in Madhya Pradesh. B is the set of all resident in India. आता पुणे आणि महाराष्ट्र याचा आपला संबंध येतो म्हणून P is the subset of H. महाराष्ट्रामध्ये पुणे येतं. सेकंड आहे आय म्हणजे ऑल रेसिडेंट इन इंदोर. आता मध्य प्रदेशमध्ये इंदोर येतं म्हणून आय इज द सबसेट ऑफ एम. 7 नंबरचं एक्झाम्पल आहे. लेट ऑल द स्टुडंट ऑफ अ क्लास इन अ युनिव्हर्सल सेट. लेट सेट ए बी द सेट ऑफ एच, आय सबसेट ऑफ एम आणि एच सबसेट ऑफ बी, एम सबसेट ऑफ बी आणि पी सबसेट ऑफ बी अँड आय सबसेट ऑफ बी. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण याचे रिलेशन्स शो करू शकतो. ठीक आहे. याचा सेकंड क्वेश्चन आहे विच सेट कॅन बी द युनिव्हर्सल सेट फॉर अबॉव सेट. तर याचा सेट आहे बी इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन इंडिया. Therefore set B will be universal set for above set. Okay, 6 नंबरचा क्वेश्चन आहे which set of number could be the universal set for the set given below. फर्स्ट आहे A set of multiple of 5s, B set of multiple of 7, C set of multiple of 12. म्हणजे आपण आता याचे 5ने मल्टिपल होणारे नंबर्स, 7ने मल्टिपल होणारे नंबर्स आणि 12ने मल्टिपल होणारे नंबर्स त्याचे सेट्स येणार आहेत. तर आन्सर घेऊया आता. A इक्वल्स टू आता 5ने मल्टिप्लाय होणारे म्हणजे 5चा टेबल येतो. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20 अँड एक्सेट्रा. आता नॅचरल नंबर घेऊया याचे इक्वल्स टू इन ब्रॅकेट अँड द सेट ऑफ 1 2 अँड 3 अँड एक्सेट्रा. इन्फायनाईट नंबर येतात. बी सेट ऑफ मल्टिपल नंबर ऑफ 7. तर 7चा टेबल 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28 एक्सेट्रा. इथे होल नंबर येईल. होल नंबर घ्यायचं म्हणजे आपण हे 0पासून 1 2 अँड 3. इन्फायनाईट नंबर येतात. सी सेट ऑफ 12 मल्टिपल नंबर्स. 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 48. आणि इथे आपण इंटेजर्सचा सेट घेऊया. डॉट 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 -2, -1 0 1 2 अँड 3 and etc. Any of sets and W and I can be taken as universal set for set A, B and C. ओके. याचा सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे P सेट ऑफ इंटीजर विच आर मल्टिपल ऑफ 4. T सेट ऑफ ऑल इवन स्क्वेअर नंबर्स. ओके. P सेट ऑफ 4ने मल्टिपल होणार म्हणजे 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16. T 4 1 4, 4 4 16, 16 36 64. ठीक आहे. स्क्वेअर नंबर घेतले आपण इथे घेऊया. देअरफॉर एनी
of set N, W and I can be taken as universal set. ओके, इथे येणार आहे H इज द सबसेट ऑफ B. ओके, आणि M इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन मध्य प्रदेश. इथे येईल M इज सबसेट ऑफ B and B is the set of all resident in India who secure 50% or more marks in maths. Then write the complement of set A. ओके, ते आपण कॉम्प्लिमेंट सेट घेणार आहोत. A complement set of student scoring less than 50% marks in math. ठीक आहे, झाला आपला हा सेट. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, समजलं सर्वांना. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.